वाटतंय खरंच. हे ना असं सांगून एक्सप्रेस करता येत नाही, हे ना अनुभवायलाच लागतं. आता सनसेट होणार आहे आणि खूप छान वाटतं. एवढी छान मस्त हवा आहे आणि ह्या मस्त लाटा आहेत. तो एका क्षणात निघून गेला. आणि दुपारी पण छान वाटलं आणि दुपारी मुलं पण खूप खेळली ना हो. आमची मुलं दुपारी खूप खेळली, त्याच्यामुळे ना मुलं खेळली तेच खूप समाधानी झालो. आणि आता आणि मुलांची खेळणी पण या पाण्यात वाहून गेली. आणि आम्हाला संध्याकाळी ना फोटो व्हिडिओ काढायचे होते, पण काय आहे आजचं सनसेट फक्त असं आहे ना, इथं उभं राहूनच पाहावं लागणार आहे. आणि आहो आणि मी इथं मजा घेतली. आणि वरद आणि बाकीचे आराम करतात, ते तिकडं झोपले ते रूम मध्ये. पण खूप भारी वाटतंय खरंच यार, मी ना सांगू नाही शकत एवढं भारी वाटतंय ना मला. खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. आणि मी सकाळी भिजले नव्हते, मी म्हटलं होतं मी संध्याकाळी भिजल, मस्त एन्जॉय करेन, पण आता नाही करू शकत एन्जॉय. आता आहो म्हणतात फेकू का पाण्यात फेकू का. आता मला ह्या लाटांमध्ये फेकून देणार आहे का? तुम्हाला बायको नाही लागत का? काही लोक करतात ते, पण हिंमत बघा ना. काही लोकांची हिंमत पहा ना, एवढ्या लाटा जोर जोरात आहे तरी सुद्धा ना समुद्राच्या म्हणजे गेले ते लाटांमध्ये नाही का. इकडे सुद्धा एक पाळ घेऊन गेले, ते किती रिस्की आहे ना. एकदम कडला पाणी आलंय जवळच्या. तर चला आम्ही ना असं ना साईडने चालत जातो. सगळ्यात आधी तर आमचे बाकीचे मेंबर्स आहे ना त्यांच्या झोपा आहे ना मोडतो आणि त्यांना पण आहे ना हे बीचवरचा ना आनंद घ्यायला घेऊन येतो. तर चला आपण त्यांना पण घेऊन येऊ. पण ते आत्ता झोपलेत, उठतात की नाही माहीत नाही, पण खरंच खूप भारी आनंद आहे. तर यांची ना झोपच उडाली हे सगळं पाहून. थकवा गायब. आणि मी पण ना माझे डोळे झाकायला लागले होते, कारण सकाळी पण लवकर उठलोय, 3:30ला उठलोय, गाडीत प्रवास केला आणि मला उलट्या पण खूप झाल्यात. त्याच्यामुळं ना मला असं खूप आता डोळे वगैरे झाकत होते. पण यांनी मला इथं आणून आहे ना सरप्राईजच दिलं. यांच्या दिला जाप. आणि आता आपलं कसं करायचं, ते आपल्याला जे व्हिडिओ करायचे होते ते नाही करता यायचे ना आज. पाहू आता, आम्ही ना सकाळी जे ठरवलं होतं ते सकाळी करू. पण ना कधी कधी ना ठरवून ठेवलेल्या गोष्टी ना होती नाहीत. याचा अनुभव मला बऱ्याच वेळा आलाय. तरी पण आपण ना पूर्वतयारी नाही करतोच. 2-3 रील्स पाहून ठेवले होते, पण काय आता उपयोग नाही. चला तुम्हाला पण सनसेट दाखवते मस्त असा. आणि इकडे पहा नारळाची झाडे. कोकण म्हणलं की हे नारळाचे झाडं आले, जे की खूप भारी वाटतात. ते नारळाचे तर मस्त वाटतं नारळाची झाडं. इकडं नारळाची झाडं, इकडं आमचे आहो आणि इकडं आहे समुद्र. आमचे आहो फुल आनंद घेताना. किती आनंद घेतात, करून घेतात ते पूर्ण फील. सागर किनारे, सागर किनारे. तर आता वरदची झोप झाली आहे, वरद उठलाय. परत जायचं बीचवर. वरदला आत्ता पण खेळायचं होतं, पण आता वरदला खेळायला नाही भेटायचं का माहिती बाळा, जागाच नाही राहिली. तुला आत्ता पण जायचं होतं खेळायला. पाणी सगळं इकडे दगडांपाशी आलंय. लय थंड आहे का? लय नको, याच्यापेक्षा नॉर्मल नाही का म्हणा. तर आता आमचे सगळे मेंबर आलेले आहेत सनसेट पाहण्यासाठी. झोपा जे की मगाशी ना झोपण मध्ये होते, आता झोपा मोड करून आले ते बघायला सनसेट. ओ सुमित भाऊजी, कसं वाटतंय? इकडे बघा यांचं काय चाललंय. आणि इकडे पहा काही लोक गेले त्या आतमध्ये आणि ही बोट वाहून चालली आहे पाण्यात. इकडे थोडेसे लोक आहेत कडेला उभे. त्यानंतर एकदम कडेला पाणी येतं दगडांजवळ.
काही लोक जी ही रिस्क घेतात ना ही नाही घेतली पाहिजे, कारण आपलं आयुष्य हे एकदाच आहे. आता इथं ना भरती आलेली आहे, म्हणजे एवढ्या जोरजोरात लाटा आहे तरीसुद्धा ना काही लोक रायडिंग करत आहेत, तर काही लोक ना पाण्यात पण जात आहे. आणि आत्ता एवढ्या तर खूप अशा समुद्राच्या घटना ऐकू आलेल्या आहेत की पाण्यात लोक गेले किंवा लाटानं ओढून नेलं, असं खूप काही मी पाहिलं होतं इंस्टाग्रामवरती. आता इथं तर पहा ते दोघं तर किती समोर गेलेले आहेत. आता सनसेट व्हायची वेळ झालेली आहे आणि हे बघा मुलगी आहे वाटतं आणि त्यांची सोबत, तर ते किती आतमध्ये गेलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप डेंजर आहे, कारण लाटांचं कधी सांगू शकत तर नाही. मंडळी आता होतोय सनसेट आणि पहा किती सुंदर असा वाटतोय सनसेट. आणि बघा पोरांचं काय चाललंय, सनसेट होतोय आणि यांचं इकडं चाललंय खेळायचं. तर यांनी काहीतरी बनवलंय. काय बनवलं? हा हा किल्ला बनवला इकडं बा. इथे ना अवधूत आणि वरदनी ना छान असं काहीतरी बनवलंय आणि ते दोघं मस्त इथं आहे ना माती खेळतात. ते काय बनवलं अवधूत? काहीतरी बनवलंय. वरद काय बनवलं? विहीर बनवली. ओके, तर इथं छान असं ना एन्जॉय करतात ते. आणि काही जण आतमध्ये पण गेले थोडंसं नाही का पाण्यात. आणि आम्ही तिकडं दगडांवरती बसलो होतो, पण तिथं खूपच दगडांजवळ पाणी येत होतं म्हणून इथं आलो. इथं थोडीशी जागा आहे, तर इकडं ना बरेच जण इथं सनसेट पाहण्यासाठी आले ते. मला वाटलं होतं दगडांवरूनच सनसेट पाहायला लागेल, पण नाही, आम्हाला इथं बीचवरून सनसेट पाहायला मिळालं. छान असं सनसेट पाहिला. त्यानंतर थोडेसे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. त्यानंतर ना आता आम्हाला जायचं होतं रूमवरती, पण त्याआधी आहो ना व्हिडिओचं एंडिंग करणार होती. आता आहोंना जास्त व्लॉगिंग काही जमत नाही, तरीसुद्धा ना ते छान बोललेले आहेत. तर चला आता आहोंकडं मोबाईल देते मी. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही आलो होतो दिव्याघरच्या बीचला. बघा ते आमचे ते आपण म्हणतो ना मुकादम सुमित झगडे. ओ मुकादम, संपला का दिवस? टोळी चालली का घरी? आणि या सगळ्या बीचवर खरा आनंद घेतला असेल तर हे मागची चिल्लर पार्टी आणि त्यांचे 2 लीडर. बघा सारं गाव इथं पाण्यात आनंद घेतोय आणि हे काय तर दगडी संपल्या गोळा करत चाललं. हे गोळा करण्यात पण खूप आनंद आहे. हे केलंय यांनी शिंपल्या गोळा. माहित नाही काय करणार शिंपल्यांचे. एका माणसाने 3 पोरं भांडायला लावली. चला तर बाय बाय. तर रात्री जेवण वगैरे करून आम्ही थोडंसं चालायला आलो आणि इथं पण छान व्ह्यू होता. मस्त नारळाची झाडांवरती आकाशात चंद्र होता. थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या, चाललो थोड्या वेळ आणि त्यानंतर ना मग आम्ही रूमवरती गेलो. तर कोकणातला पहिला दिवस ना कसा गेला समजलंच नाही. तर पहिला दिवस असा होता आमचा कोकणातला. खूप एन्जॉय केलं मुलांनी पण आणि आम्ही पण. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी आम्ही गणपती मंदिरात आलो आहे आणि हे आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर. तर आता आम्ही आधी दर्शन घेणार आहे इथं आणि मग बीचवरती जाणार आहे. तर आज आहे कोकणातला दुसरा दिवस. तर सकाळी सकाळी मस्त अशी आंघोळ वगैरे केलेली आहे. आज मी केस पण धुतलेले होते, म्हटलं दर्शनाला जायचे गणपतीच्या. आणि इथं ना एक जास्वंदीचं झाड होतं, त्याला मला एक फूल सापडलं. मग हे फूल पण घेतलं गणपती बाप्पांना ठेवण्यासाठी. आणि आता मंदिरात निघालो होतो, पण मंदिरामध्ये ना व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो अलाउडच नाही आहेत, त्याच्यामुळे आतलं काही काढलंच नाही. पण खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर कधी दिव्यागरला आले ना तर ह्या गणेश मंदिरामध्ये ना दर्शन नक्की करा. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आतमध्ये ना सोन्याचा गणपती आहे, त्यामुळं ना अलाउड नाही आहे तिथं. आणि खूप बाहेरून पण खूप सुंदर मंदिर आहे. तर छान वाटलं ह्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ. आणि दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालो बीचकडे. तर आता आम्ही आलो आहे बीचवरती आणि काल मी तुम्हाला दाखवलं तर पाणी इथपर्यंत आलं होतं आणि आता पाणी एकदम पाठीमागे गेले. इकडे ते खडक जे आहेत ना ते पण उघडे झाले ते. तर चला आता मस्त असं ना थोडे फोटो आणि व्हिडिओ काढतो आणि त्यानंतर मस्त असं एन्जॉय करतो. आता मस्त अशा ना तिकडं राईड्स पण आहेत चालू आणि पाणी एकदम आतमध्ये गेलेलं आहे. जे की पाणी काल इथं होतं त्या दगडांपर्यंत होतं आणि सकाळी इकडे गेलं एवढ्याला. आणि हे इकडं दगड जे काल दिसत पण नव्हते आणि इथपर्यंत पाणी होतं त्या दगडांपर्यंत.
तर मुलं गेले ते बीचवरती. कॅनर आहे, एकच आहे का? एकच आहे, संपले. द्या जाऊ द्या. मुलासाठी देत आहे मी. आमची 2-3 पोरं होती. हे बघ खपले मी आता तिथे पॉईंटवर खपावले. सुट्टे नाही दादा पैसे. आज एकदम बीच असा मोकळा मोकळा आहे आणि पाणी ना भरपूर आतमध्ये गेलेलं आहे. आणि यांचं इकडे या गाडीवर बसून फोटो काढायचं चाललंय. इथं समुद्रावरती ना लाटांचा ना एवढा आवाज येतोय ना की ना काही विचारूच नका. पण व्हिडिओ पाहताना तुम्हाला पण आवाज येईल लाटांचं भरपूर. पण व्हिडिओ छान आहे त्यामुळे ना नक्की पहा. तर इथं ना मी हे शूट घेत होते. इथे हे पक्षी ना खूप छान होते जे की ना पाण्याच्या लाटेसोबत ना पुढे जायचे, परत मागे पळत यायचे आणि मस्त असे ना 2-3 पक्षी तिथं बसलेले होते. तोपर्यंत इकडं ना यांना दिसलं की इथले जे लोकल लोक आहेत ना त्यांनी ना जाळं टाकून मासे पकडले होते. मग मुलं लगेच इकडं पळत आली सगळी मासे पाहण्यासाठी. लहान मुलांना ना कौतुकच असतं कारण त्यांनी हे कधी ना असं पाहिलेलं नसतं ना. त्यामुळं आता वरदला पाहायचं होतं त्याच्यामुळे त्याचे पप्पा पार तो मासा पकडण्यासाठीच गेलेले होते. तर आता वरद पण त्यांच्या जवळ जाऊन उभा होता आणि पाहत होता कसं असते काय असते अवधूतपणे. इथं वरदचे कपडे बदलून दिलेत आणि आता वरद लागला इथं ह्या मातीसोबत खेळायला. पाणी नाही आणायचं बाळा, तसंच खेळ. आता पाणी लय आतमध्ये तिकडं. पॅराशूट आहे ना. रात्री पाणी कुठं होतं ना त्या दगडांपाशी होतं पार पाणी. चला तर मग मंडळी आता कोकणला बाय बाय करून आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला. मुलं छान खेळली, छान एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता निघालो परतीच्या प्रवासाला. परतीचा प्रवास हा ना खूप छान होता कारण की त्रास होत नव्हता जो की येताना खूपच झालेला होता. तर मस्त आम्ही ना दुपारच्या वेळेलाच निघालो होतो कारण आता संध्याकाळपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं. आणि हे 2 दिवस ना कसे गेले समजलेच नाही. तर ना अचानकच ठरलेली ट्रिप होती पण खूप छान झाली. तर ना रोजच्या धावपळीच्या रुटीनमधून ना फॅमिलीसोबत असं कुठंतरी 2 दिवस रिलॅक्स करायला ना गेलं पाहिजे. त्याने ना आपलंही मन फ्रेश होतं आणि मुलंही खेळतात. मुलांनाही थोडंसं चेंज मिळतं, काहीतरी आपल्यालाही चेंज मिळतं. तेच रोजच्या आयुष्यातून ना स्वतःसाठी ना थोडासा वेळ काढला पाहिजे, थोडंसं एन्जॉय पण केलेलं पाहिजे. तर दरवर्षी ना आम्ही कोकणात जातो पण मागच्या वर्षी काही गेलो नव्हतं. पण 2026ची ना ही कोकणातली आमची पहिली ट्रिप ठरली जी की खूप छान झाली, अचानक झाली आणि ना खूप असं रिलॅक्स वाटलं. आणि येताना मात्र डोक्यात भरपूर विचार होते. आता घरी जाऊन एवढे कपडे धुवायला लागणार, बॅक पेन होणार, खूप काही होतं. पण तरी मस्त अशी ट्रिप झाल्यामुळं खूप छान वाटत होतं. कोकण माझं ना हे आवडतं ठिकाण आहे. आता कोकणात गरमीमुळे मी जास्त दिवस काही राहू शकत नाही पण उन्हाळ्यामध्ये ना मी नेहमीच जातो. मागच्या वर्षी नव्हतं गेलो कारण मागच्या वर्षी खूपच खराब गेलं. पण 2026ची ही पहिली ट्रिप ना खूप छान झाली आमच्या मित्रमंडळींसोबत. आणि आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो ना ते हे रिसॉर्ट आहे. तुम्ही जर नक्की कधी गेले तर या रिसॉर्टला नक्की जाऊन राहा. खूप छान रिसॉर्ट आहे, घरगुती जेवण मिळतं इथं. तर चला असा होता आमचा कोकणचा प्रवास. आणि तुम्हाला पण कोकण आवडतं का ते नक्की कमेंटमध्ये करा आणि तुम्ही कुठे कुठे फिरायला जाता ते कमेंट करा. चला आता कोकणची ट्रिप आमची आवडली असेल तर नक्की लाईक आणि